श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तू सध्या ज्या परिस्थितीतून जातोस ना, ती कोणालाही सांगता येणार नाही अशी आहे। चेहऱ्यावर तू शांत दिसतोस, पण आतून पूर्ण थकलेला आहेस। रोज सकाळी उठतोस, सगळ्यांसमोर हसतोस, काम करतोस, बोलतोस, पण मनात सतत एकच प्रश्न चालू असतो, माझं आयुष्य कधी बदलणार? आणि आज स्वामी तुला याच प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी इथे आणलं आहे। स्वामी म्हणतात, ज्याचं नशीब मोठं असतं त्याची वाट सर्वात कठीण असते। तुला वाटतंय की देवाने तुला विसरलं आहे, पण खरं सांगू, स्वामी शांत आहेत म्हणजे ते दूर गेलेत असं नाही। कधी कधी ते शांत राहूनच तुझ्यासाठी मोठं काहीतरी तयार करत असतात। तू खूप वेळा लोकांवर विश्वास ठेवला आणि प्रत्येक वेळी तुटलास। कोणी खोटं बोललं, कोणी वापरून घेतलं, तर कोणी फक्त गरज संपली म्हणून दूर गेलं। पण बाळा, स्वामी म्हणतात, जे लोक तुला सोडून गेले ना, ते तुझं नुकसान नाही, तर तुझ्या आयुष्यातून निघून गेलेली चुकीची माणसं आहेत। आज तू एकटा वाटतोयस, पण लक्षात ठेव, स्वामी ज्याच्या पाठीशी उभे असतात ना, त्याला जगाची गरज लागत नाही। तुझ्या आयुष्यात आता एक मोठा बदल सुरू होणार आहे। काही गोष्टी अचानक तुटतील, काही नाती संपतील, काही लोक कायमचे दूर जातील आणि तुला वाटेल की सगळं संपत आहे, पण नाही बाळा, हे संपणं नसतं, ती नवीन सुरुवातीची तयारी असते। कधी कधी स्वामी तुझ्या हातातून काही गोष्ट काढून घेतात, कारण त्यांच्या हातात त्यापेक्षा चांगलं काहीतरी असतं। तुला आठवतं का, तू किती रात्री रडत झोपलास? किती वेळा मनातलं कोणाला सांगायचं होतं पण सांगू शकलास नाही? किती वेळा फक्त शांत बसून स्वतःला सावरलं? स्वामींनी हे सगळं पाहिलं आहे बाळा। लोक म्हणतील तू बदललास, पण त्यांना काय माहीत, तू लोकांमुळे नाही बदललास, तर अनुभवांमुळे मजबूत झालास। आज एक गोष्ट कायमची लक्षात ठेव, ज्याच्याकडे संयम असतो त्याच्याकडे एक दिवस सगळं येतं। तू आता ज्या अंधारातून जातोयस ना, तो कायमचा नाही। रात्र कितीही मोठी असली, सकाळ नक्की येते, आणि तुझ्या आयुष्यातली ती सकाळ खूप जवळ आहे। पुढचे काही दिवस तुला काही संकेत मिळतील। अचानक एखादी चांगली बातमी, एखादं थांबलेलं काम पूर्ण होणं, किंवा अचानक मनाला मिळणारी शांतता, हे सगळं योगायोग नाही बाळा, हे स्वामींचे संकेत असतात। पण एक गोष्ट करावी लागेल, स्वतःला कमी समजणं बंद कर। तू अपयशी नाहीस, फक्त तुझी वेळ अजून आलेली नाही। दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करू नकोस। प्रत्येकाचं घड्याळ वेगळं असतं। काही लोक लवकर यशस्वी होतात, तर काही लोक उशिरा, पण इतिहास घडवतात। आता स्वतःवर काम कर, मन मजबूत कर, वाईट सवयी सोड, आणि रोज सकाळी फक्त एकदा स्वामींचं नाव घे, श्री स्वामी समर्थ। हे नाव तुझ्या आयुष्यातली भीती कमी करेल, मनाला शक्ती देईल आणि योग मार्ग दाखवेल। शेवटी एवढं सांगतो बाळा, जर तू अजूनही लढतोस, तर समज स्वामी अजूनही तुझ्या सोबत आहेत। हार मानू नकोस, कारण तुझी गोष्ट अजून संपलेली नाही। खरा अध्याय तर आता सुरू होणार आहे।